त्या तिन्ही वाघिणींचं आम्ही मनापासून आभार आणि मराठीचा आवाज आतमध्ये बुलंद केला। एखादा यूपी बिहारमध्ये बसून एखादा खासदार महाराष्ट्रात जर पटक के मारेंगे, महाराष्ट्र को रोटी हम देते, या सगळ्या गोष्टी जर बोलणार असतील आणि त्याच्यावर त्याने पक्ष पाहिला नाही, खरं तर त्यांच्या पक्षाची पण पॉलिसी ही तीच आहे, हिंदी भाषिक आहे, पण तरीही त्या तीन मराठी बायका पुढे आल्या। त्यांच्याबरोबर आणखी काही खासदार होते आघाडीचे, पण त्या तिघीजणी पुढे आल्या आणि तिथे जाब विचारला। खरं तर तिथे अनेक उत्तर भारतीय खासदार तिथे असतील आणि त्यांच्यासमोर तिथे जाणं, उभं राहणं आणि बोलणं याच्यासाठी एक डेअरिंग लागते आणि त्या तिन्ही महिलांनी दाखवली। त्या तिघांचीही मी मनापासून आभार मानतो आणि नक्कीच आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी ते ज्या मतदारसंघात राहतात त्या मतदारसंघात तेव्हा ज्या परत येतील अधिवेशन आटपून त्यावेळेला त्यांचे सत्कार करतील। धानोरे असतील, बच्चव असतील, गायकवाड असतील, त्यांनी देखील सांगितलं पुन्हा जर असा प्रकार घडला तर राजसाहेब असतील, पुणे असतील, ते बोलणं चुकीचं आहे, त्यामुळे तसं उत्तर मिळेल। मी पुन्हा सांगतो की महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक मराठी खासदाराची आम्हाला पुरुष खासदारांकडनं अपेक्षा होती ते काहीतरी करतील। काय अपेक्षा होती नक्की, काय कसली अपेक्षा? अहो मग तुमच्या भाषेबद्दल एखादा माणूस असा बोलतो, तुमच्या महाराष्ट्राबद्दल असं बोलतो आणि तुम्ही तुमचे प्रश्न मांडत बसलेत। अहो भाषेला आई म्हणणारी लोक आहोत ना आपण। खरं तर चीड तुम्हाला पण आली पाहिजे, जी त्या चीड आमच्यामध्ये होती त्या तीन महिलांमध्ये होती, पण अपेक्षा फार कमी आहे त्या लोकांकडनं। कारण मी मगाशी म्हटलं नाही, स्क्रिप्टवर चालणारे सगळे खासदार आणि आमदार आहेत त्या महाराष्ट्रामध्ये, तर अपेक्षा फार कमी आहेत। पण त्या तिन्ही महिलांचं मनापासून आभार आणि जशा त्या आज मराठीसाठी उभ्या राहिल्या, उद्या जर त्यांच्यावर कधी अशी वेळ आली तर आम्ही देखील त्यांच्यासोबत उभे राहू। कर्नाटक असेल, बिहार असेल, उत्तर प्रदेश, हे वेळोवेळी आपली ताकद दाखवत असतात, महाराष्ट्राची ताकद कमी पडते का? महिलांमुळे आता आपली ताकद दिसली। या तीन महिलांनी मला वाटतं की तिथल्या पुरुष खासदारांना दाखवून दिलं असेल की जर महिला करू शकतात तर पुरुष का नाही करू शकत, आणि कोणाला घाबरत आहे, कोणाच्या भीतीपोटी हे जे खासदार आहेत जे महाराष्ट्राबद्दल बोलतात त्यांच्या विरोधात तुम्हाला बोलायला भीती वाटते। भारतीय जनता पक्षाच्या खासदारांकडनं आम्हाला अपेक्षा नाहीच आहेत, पण बाकी शिवसेनेचे खासदार आहेत, शिंदे गटांचे खासदार आहेत, बघूया अजून अधिवेशन आता सुरू झालं, पुढे काय करतात, काय मराठीची बाजू संसदेत मांडतात, बघूया हिंदी भाषेच्या सक्तीच्या बाबतीत काय बोलतात। अपेक्षा आहे की काहीतरी चांगलं बोलतील।